खऱ्या अर्थानं महाराज या गादीचा अधिकार आपल्याला नसताना पहिल्यांदाच फुले महाराजांनी इतकी हवा भरली की तू तिकडेची गाडी नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल महाराज अध्यात्म मला नाही कळत महाराज, पण ज्या व्यक्तीने मला इथे उभा केलं आमच्या परमार्थाचं थोडक्यात नाक म्हणा ते आमचे आदरणीय पुष्कर गुरुजी महाराज. त्या संताची कृपा झाली, संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली झाली, संत कृपा झाली. इमारत फळाली, इमारत फळाली, संत कृपा अध्यात्म खरंच ऐकायचं होतं ना तर आमचे गुरुजी होते महाराज. अध्यात्म काय असतं? ज्ञान म्हणजे पाहे आपणाशी आपण, या नाव ज्ञान, आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. विठ्ठल विठ्ठल महाराज. मज पामरा हे काय थोरपण, पायाची वाहन पाय बरी. फुले महाराज आमच्या हरिभावाला मला माहित आहे ह्या गादीची खोड कशी आहे. खऱ्या अर्थानं कौरव प्रत्येक सांगायचं एक पोराचा 10 मिनिटं उभा राहा महाराज. जयांगी मोठे पण आत्मा कठीण. जरी माणसाला वाटलं आपलं कोण दर्शन घेतंय महाराज, दर्शन देणं सोपं नाही. संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडेला. आपण खऱ्या अर्थानं माझं मत भाग्य असेल की तुम्हा सर्व संत मंडळीचं मला दर्शन घडतंय महाराज. आणि काय माहित नाही माझा कीर्तनाचा योग ह्या ठिकाणी असतोय. पवित्र तो देश पावन तो कुळ पावन कुळ पावन पवित्र कुळ पावन पवित्र कुळ पावन येथे हरिते दासा जन्मात, येथे हरिते दासा जन्मात पावन महाराज हे जे गुरुजीचं घर आहे ना, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. महाराज अभंग असा आहे. देव म्हणायचं कुणाला, देव पण येतं कसं महाराज. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही ते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी विठ्ठल महाराज. एकदा आम्ही गुरुजी निवांत बसलो होतो महाराज. आमच्या गावातला एकमेव व्यक्ती असा होता की गुरुजी जवळ कधीही जायचं महाराज. तुम्हाला ते कधीच संसाराचं विचारत नव्हतं महाराज. एकदम अडाणी येऊ द्या, मळकरी असू द्या, वारकरी असू द्या, ते तुम्हाला देवाचं सांगायचं. खऱ्या अर्थानं हित ते करावे देवाचे चिंतन. बघा जर
सकाळीच आमच्या पुढे भावाने इतकं अध्यात्म सुंदर सांगितलं की विमल ब्रह्मज्ञान. महाराज आम्ही इतके दिवस इंजिनियर जातोय पण आम्हाला अजून विमल ब्रह्मज्ञान कळलं नव्हतं महाराज. पण तिने सांगितलं शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गोराया वनमने झोप आली. बघा गुरुजी सांगितलं बाबूराव तुला काय सांगायचं आहे. मी कौरवासोबत नेहमी इंजिनियर जायचो. तिथं इंजिनियरला गेलो की देव पण नेहमी त्यांच्या ध्यानात बघून असायचं महाराज. प्रसंग एक वेळेस गुरुजीने असा डोळ्याला बघितला की प्रत्येक जण जे त्याच्या नादात होते महाराज. फुलामुळं यात्रा भरपूर गर्दी होती. देव बाबा एकटंच खुर्ची बसले होते महाराज. देव कसा असतो. देवप्पा एकटं खुर्ची बसलं होतं पुढं कुणीही नव्हतं महाराज. आणि देवप्पानं प्रवचन सुरू केलं. आम्हाला वाटते माईक पाहिजे भरपूर पब्लिक पाहिजे भजनी पाहिजे चांगला गाणार वाजणार पाहिजे. देवप्पानं कुणीही पुढं नाही आणि प्रवचन सुरू केलं. कुणीतरी बघितलं महाराज आणि माईक आणून समोर मांडला. एक मत भरपूर लोक जमली महाराज. आणि त्यावेळेस कळलं की संत कसा असतो. विठ्ठल विठ्ठल आणि महाराज याला म्हणायचं परमार्थाची प्रचिती. जर तुम्ही प्रचिती नाही घेतली तर जन्माला उपयोग काय महाराज. मग जर आपल्याकडं आपल्याला योगायोगानं अगदी तुकाराम कोले महाराज समोर सद्गुरू असा हवेतलं कळणार महाराज. आम्ही नेहमी गमतीने म्हणतो तुम्हाला हवेतलं कळतंय का. प्रत्येकाला अनुभव आहे. मी किती वेळा बघितले बाबाला कोणतरी पैसे काढा द्यायचं आणि बाबा हे तोच म्हणायचं बघ त्या नोटवर नंबर किती आहे 9 आहे का 5 आहे का 4 आहे का. महाराजाला संत म्हणायचं. डोळे झाकून येत आहे पुढे गोपाळ उभा आहे. महाराजाला संताची प्रचिती म्हणतात. आणि तुम्हा आम्हाला गुरु म्हणजे काय सद्गुरू म्हणजे काय. महाराज आपले आई वडील आपले गुरुच आहेत महाराज. ज्यांना तुम्हा आम्हाला पोटाचं उदरनिर्वाह भरण्याकरता जो ज्ञान मिळतं ते तुमचे आमचे आई वडील असतात. ज्या लेकराला परमार्थाचं ज्ञान दिलं